गुड मॉर्निंग, नमस्कार, अस्सलाम वालेकुम. कसे आहात पुणेकर? आज डे 3 आहे माझा ब्लॉगचा आणि मी दररोजच्या प्रमाणे आजही माझ्या जॉबसाठी बाहेर पडलेलो आहे आणि जॉब करावाच लागतो, नाहीतर पर्याय नाही. ॲटलिस्ट जे जॉब करतायत त्यांना तरी जावंच लागेल सकाळ सकाळ मॉर्निंगला. तर मित्रांनो, आज आपला डे 3 है ब्लॉग बनवण्याचा. आप सबको मेरे ब्लॉग पसंद आ रहे तो शेयर और लाइक कीजिए. मेरे घर पे दुआ लगेगी आपको. और अभी मैं जा रहा हूँ पुणे हड़पसर को. अपना इस रोड का नाम है पुणे बेकराई रोड. ये देखो 3 दोस्त खड़े हैं यहाँ पे. अभी मैं जा रहा हूँ तबड़क 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 करके. और आज बहुत ही ट्रैफिक है. आज ट्रैफिक के कारण मुझे बहुत लेट होने वाला है और मुझे बॉस बोलने वाला है. अभी मैं जा रहा हूँ. ये देखिए पहला बस स्टैंड. बहुत आज भीड़ है यहाँ पे और ट्रैफिक भी बहुत है आज. आज क्या है, आज कुछ नहीं है. आज जाना पड़ेगा अपने को. बहुत ही लेट हो गए. अरे बंग बंग सरारा पेरे करके हम जाएंगे. ये देखो अभी ये वो मिनी गाड़ी आपको हमको क्रॉस कर गई. ये देखो सामने बुलेट वाला आदमी वो भी जा रहा है जॉब पे लगता है. यहाँ पे पुणे सिटी ऐसी है कि आपको यहाँ पे कुछ तो भी करना ही पड़ेगा, नहीं तो आपके खाने के वांदे हो सकते हैं. ये बेकराई बस स्टैंड की पीएमटी बस है और आगे जा रही है पप्पा की परी. मेरे को भी उड़ा के ले जा सकती है, मैं इसके पीछे ही रहूँगा. ये देखिए शनिदेव का मंदिर है भैया भाई. ये बस स्टॉप है. देखो रिक्शा वाले भैया. और अब मैं जा रहा हूँ हड़पसर के रोड से. अभी मैं ठंडी ठंडी बज रही है थोड़ी थोड़ी. अभी समझ में नहीं आ रहा है मौसम कौन सा है कैसा है. सुबह उठता हो तो ठंड गिरती है, दोपहर में हो तो बहुत धूप गिरती है और शाम में फिर से गर्म होता है. समझ में नहीं आ रहा मौसम क्या चल रहा है आजकल. अभी थोड़ा रोड जरा मोकळा झाला आहे. चलतो आता मी फास्ट. ही सेकंड AC बस PMT बेकराई नगरची. आता कात्रजला चालले असावी बहुतेक ती. आमचे मित्र पण भरपूर लागलेले आहेत PMT मध्ये. आता मी थोडासा फास्ट चाललोय कारण की मला जा खूपच उशीर झालेला आहे. आणि हे बघा हेवी ट्रॅफिक. पुण्यामध्ये तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, हे तुम्हाला ट्रॅफिक तुमच्या पाठीमागे समोर आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल किंवा अनुभवायला मिळेल. त्यामध्ये काही वेगळं नाही आहे. हे बघा काका मास्क वगैरे बांधून चाललेत. हॅलो मॅडम, येत आहे का तुम्ही हडपसरला? नको म्हणाले यार. ओके चला. हे बघा काकामध्ये चाललेत आडवे मला. आता मी चाललेलो आहे मित्रांनो आणि सकाळचे वाजलेले आहेत 9. हे बघा हडपसर हद्दीचा बोर्ड, हडपसर सोलापूर रोड. आता आपण आलेलो आहेत गाडी तळला. इथून आपला अंतर आहे लगभग 2.5 किलोमीटर आणि खूप हेवी ट्रॅफिक लागलेलं. पण आता फ्लायओव्हरमुळं अर्धी गर्दी वरतून गेली आणि राहिले उरलेले खालून येत आहे बीचच्या. हे बघा भाई लोग, काम तो करना ही पड़ेगा सबको. आज कमाएंगे तो बट. आणि आता आपण चाललेलो आहेत आपल्या लॅबच्या दिशेने.
आज तो सुबह सुबह खूप भारी आपण पाहायला भेटतं हडपसरचं ब्रिज मॉर्निंग 9 o'clock. देखील मित्रांनो हे असे थांबतात लोक असे बसचा वाट बघत, म्हणजे त्यांना कामावरती जायला. मला त्यांना एकच कळवा वाटतं की तुम्ही एखादी स्कूटी वगैरे परचेस करा, थोडेसे खर्च वगैरे टाळा, जेणेकरून तुम्हाला असं गर्दीत उभं राहायला नाही, उभं राहावं असं वाटायचं. म्हणजे कसं ते नाही का, लईच बेकार परिस्थिती आहे की ते एमटीचे खूप उभं राहून वगैरे जावं लागतं. त्यामुळे आपली गाडी स्वतःची असले आपण टायमाला जाऊ शकतो आपल्या कामावरती, जॉबवरती. हे बघा असा फुल असा ट्रॉफी लागलेला आहे मला इकडे. आता मी असा सरळ पिरिरी नाही जाऊ शकत. आता मला स्टॉप घेत 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 जावं लागेल. आता खूप खूप ट्रॉफिक झालेला आहे. हा एरिया पडतो हडपसरचा फर्स्ट सिग्नल आहे हा. वरतून ब्रिज आहे. छोटे रिक्षावाले खूप असतात, इकडून तिकडून करतात. मित्रांनो कधी पुण्याला आले तर सावकाश चालवा गाडी, हेल्मेट वापरा आणि जेवढं होईल तेवढं स्लोली चला, कारण की इधर बहुत ही ज़्यादा ट्रैफिक रहता है इधर, और ट्रैफिक के कारण आप हड़बड़ा जाते हो इधर आके. तो टेक सेफ मित्रांनो. हे बघा फुल जाम आहे आज, फुल वाट लागलेली आहे आज आपली. गोंधळ झालाय, वाट लागली. ह्या ट्रॉफिकमध्ये टॅश होऊन जातं सगळं, आणि लोक इतकी गडबडीत असतात फार घरी जाण्याच्या किंवा ऑफिसला जाण्याच्या. कुणालाही असा थांबवसो वाटत नाही. मी पण त्यांच्या मागेच पळतोय आता, पर्याय नाही. पर्यायांवर इथं भरपूर क्राऊड वगैरे असतो. इथं बिगारी लोक येऊन थांबलेले असतात सकाळ मॉर्निंगला. काय करतायत आय डोंट नो, बट यहाँ पे रहते हैं वो लोग सब, और खूब डिस्कस चलता है उन लोगों का, क्या करते हैं क्या नहीं कुछ मालूम नहीं. क्राउड तो ऐसा करते हैं जैसे उनके माँ की बरसी है आज. ये देखो पूरा क्राउड है, पूरा कड़ क्या बग करते रहते, क्या मालूम उनको. मुझे तो आजपर्यंत समझ में नहीं आया. एवं कुछ भी बोलते हैं वो लोग. तो काम करते हैं बेचारे, रोज काम करते हैं. मॉर्निंग को सुबह आते हैं वहाँ पे. अच्छा है, काम करना बहुत ही अच्छा है. उन लोगों का ही पूरा क्राउड रहता है इधर ब्रिज के नीचे, पूरा क्राउड. मुझे लगता है कुछ बातें वगैरह करते होंगे. हां बघा समोरच थांबतो ना, अजून जाऊन देत नाही मला बाजूने. आणि आता मी त्याला क्रॉस करून जाणार म्हणजे जाणार गेलोच. हा बघा रिक्षावाला. आता इथून आपल्याला राईड घ्यायचा मित्रांनो. भरपूर क्राऊड असतो, मगाच्या प्रमाणे बोलल्याप्रमाणेचे क्राऊड भरपूर लोक उभा असतात, बिगारी लोक इकडे. आणि आता आपला रस्ता राहिलेला आहे 5 मिनिटाचा. सर पिरे अभी भाग के जाऊंगा मैं, तबड़क. देखिए होटल, कल आपको बोला था ये होटल का नज़ारा दिखाऊंगा. लो सिक्योरिटी का कैसे मैंने बात करी, वो बोले आपको जाना अलाउड नहीं है अंदर, इसलिए मैं आपको वीडियो नहीं दिखा पाऊँगा दोस्तों. और ये आपला भोसले गार्डन का एरिया है पूरा. अब ये भोसले गार्डन के मैं सामने से जाऊँगा और इधर से अपन लेफ्ट मारेंगे. मेरे को ने लेफ्ट ले लिया इधर से. अरे हम स्ट्रेट जाएंगे 2 मीटर के अंतर पे, क्यों हमारे इधर बहुत शांत वातावरण रहता है. इधर कुछ प्रॉब्लम नहीं, कुछ नहीं, सब शांति से लोग रहते हैं इधर.
और मुझे बहुत पसंद है इधर जगह ये, बहुत हरा भरा पेड़ वगैरह लगता है इधर। आगे एक पुलिस चौकी है और इधर से अपन आ चुके हैं अपने एरिया में। और ये देखिए अपना अपोलो डायग्नोस्टिक। अभी मैं जाऊंगा, ओपन करूंगा, अपनी धनों की चाबी निकालूंगा। और ये देखिए मित्रों, मैं अब सब ओपन करूंगा। थैंक यू वेरी मच फॉर वॉचिंग माय वीडियो। थैंक यू, मच लव। थैंक यू।